हॅलो फ्रेंड, टुडे विल डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 32. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हेक्टरमधलं क्रॉस प्रोडक्ट व्हेक्टर प्रोडक्टमधलं लेक्चर नंबर 32 पाहत आहे. हे शिकताना जर आपल्याला डॉट प्रोडक्ट माहीत असेल तरच आपल्याला क्रॉस प्रोडक्ट समजतो, नाही तर क्रॉस प्रोडक्ट समजत नाही. म्हणजे जर डेफिनेशनचा विचार झाला तर ए डॉट बी इज इक्वल टू ए बी कॉस थिटा, ए क्रॉस बी इज इक्वल टू ए बी साईन थिटा इंटू एन कॅप. फर्स्ट आपल्याला डॉट प्रोडक्ट आणि वेक्टर प्रोडक्टच्या जर डेफिनेशन माहीत असतील तर प्रॉब्लेम समजायला सोपं जाते, प्रॉब्लेम समजायला हार्ड जाते. काय दिलेलं आहे पहा, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये यू डॉट व्ही इज टू बी डिटरमाइन. म्हणजेच तुम्हाला काय काढायचं माहिती आहे का, यू डॉट व्ही इज इक्वल टू यू व्ही कॉस थिटा ही किंमत डिटरमाइन करायची. ही किंमत करण्यासाठी मॉड ऑफ यूची किंमत 2 दिलेली आहे, मॉड ऑफ व्हीची किंमत तुम्हाला 5 दिलेली आहे आणि तुम्हाला फक्त कॉस थिटा काढायचा. तुम्हाला जोपर्यंत कॉस थिटा माहीत होणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व केला जात नाही. मग आपल्याला कॉस थिटा जर डिटरमाइन करायचा असेल तर ही किंमत डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला यू क्रॉस व्ही दिलेला आहे. पहा, आपल्याला ही किंमत काढण्यासाठी बट मॉड ऑफ यू क्रॉस व्ही याची व्हॅल्यू 8 दिलेली आहे. आपलं फायनल आन्सर आहे यू डॉट व्ही इज इक्वल टू यू व्ही कॉस थिटा. यू माहीत आहे, व्ही माहीत आहे, पण आपल्याला कॉस थिटा माहीत नाही. थिटा काढण्यासाठी यू क्रॉस व्ही दिलेला आहे. जर आपल्याला थिटा काढण्यासाठी यू क्रॉस व्ही दिलेला असेल तर या ठिकाणी बाय डेफिनेशन, पहा जे म्हटलं मी तेच, बाय डेफिनेशन ऑफ क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्टची डेफिनेशन काय म्हणते पहा, यू क्रॉस व्ही इज इक्वल टू मॉड ऑफ यू मॉड ऑफ व्ही इंटू साइन थिटा. मॉड ऑफ यू मॉड ऑफ व्ही इंटू साइन थिटा. म्हणजेच दिलेल्या प्रॉब्लेममध्ये मला काय दिलेलं आहे पहा, या ठिकाणी मॉड ऑफ यू क्रॉस व्ही मॅग्निट्यूड दिलेला आहे, मस्ट बी इक्वल टू यू व्ही साइन थिटा. म्हणजे मॉड ऑफ यू क्रॉस व्हीची किंमत ही 8 असेल, यूची किंमत ही तुमची 2 दिलेली आहे, व्हीची किंमत 5 दिलेली आहे, हा तुमचा साइन थिटा आला. म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू 8/10 दॅट इज 4/5. साइन थिटाची किंमत ही तुमची 4/5 आहे आणि हा थिटा लाईज बिटवीन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 और लेस दॅन ऑर इक्वल टू π/2 असतो. बरोबर आहे. आता आपल्याला हिच्यावरून कॉस थिटाची किंमत काढायची, म्हणजे आपल्याला थिटा काढायचा आहे तरच प्रॉब्लेम सॉल्व करता येतो. तर यू क्रॉस व्ही बरोबर मॉड ऑफ व्ही इंटू साइन थिटा. इथं जर आपण मॉड घेतलेला असेल तर मॉड ऑफ यू क्रॉस व्ही 8 दिला, ही किंमत टाकली, ही टाकली, साइन थिटा 4/5 आला. वी नो. तुम्हाला काय माहिती आहे सांगा, कॉस थिटा कसा काढायचा याचं पूर्ण नॉलेज तुमच्याजवळ आहे. बाय युझिंग द आयडेंटिटीज कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस 16/25. हे बघ, 4/5 म्हणजे 16/25. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 25 मायनस 16/25 दॅट इज 9/25. कॉस थिटा इज इक्वल टू प्लस मायनस 3/5, कारण थिटा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 लेस दॅन ऑर इक्वल टू पाय. लेस दॅन ऑर इक्वल टू पाय असल्यामुळं याची किंमत आपल्याला प्लस मायनस घेणं पडते. याची किंमत प्लस मायनस घेण्याची गरज नाही, कारण हा ॲक्यूट अँगल आहे. त्याच्यामुळे इथं आपण पॉझिटिव्ह घेतला, या ठिकाणी तुमचा हा ॲक्यूट अँगल असू शकतो, हा ऑप्टिव्स अँगल होऊ शकतो. म्हणून आपण दिलेल्या प्रॉब्लेममध्ये प्लस मायनस कन्सिडर केलं, त्याचं उत्तर आलं 3/5. वी नो. आता तुम्हाला काय माहिती आहे, त्यानं प्रश्न विचारला यू डॉट व्ही डिटरमाइन करायचं आहे बाय डेफिनेशन ऑफ डॉट प्रोडक्ट. बाय डेफिनेशन यू डॉट व्ही बरोबर यू व्ही कॉस थिटा. यू डॉट व्ही बरोबर यू व्ही कॉस थिटा दॅट इज यू बरोबर 2, व्ही बरोबर 5, कॉस थिटा इज इक्वल टू प्लस मायनस 3/5. 5 गेट कॅन्सल, प्लस मायनस 6 दॅट इज यू डॉट व्ही मस्ट बी इक्वल टू प्लस मायनस 6. जर तुम्हाला दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर प्रश्नात उत्तर दिलेलं आहे यू डॉट व्ही काढा. मॉड ऑफ यू म्हणजे यूची किंमत 2, मॉड ऑफ व्ही बरोबर 5 आणि तुम्हाला मॉड ऑफ यू क्रॉस व्ही दिला.
तुम्हाला यू डॉट व्ही काढायचा असेल तर यू व्ही कॉस थिटा, तुम्हाला कॉस थिटा डिटरमाइन करायचा. तो डिटरमाइन करण्यासाठी तुम्हाला मॉड ऑफ यू क्रॉस व्ही 8 दिला. मॉड ऑफ यू क्रॉस व्ही म्हणजे यू क्रॉस व्ही बरोबर यू व्ही साईन थिटा. मॉड ऑफ यू क्रॉस व्ही बरोबर व्ही साईन थिटा. याची किंमत 8, याची किंमत टाकली, साईन थिटा भेटला. मग तुम्ही म्हणसान का सर या ठिकाणी तुम्ही जो साईन थिटा आहे ते साईन थिटा तुमचा 0 to 90 मधला असल्यामुळं तो पॉझिटिव्ह आला. तिच्यावर तुम्ही आयडेंटिटी यूज केली. आयडेंटिटी यूज केल्यानंतर इथं प्लस मायनस आलेलं आहे. लक्ष द्या, प्लस मायनस काय आलं, दिस थिटा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 लेस दॅन ऑर इक्वल टू पाय म्हणून आपण प्लस मायनस घेतो. कॉस थिटा काढला, डेफिनेशन लावली, यू डॉट व्हीचं किंमत प्लस मायनस 6 आलं. तुमचा जो दुसरा प्रॉब्लेम दिलेला आहे पहा, त्या दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला मॉड ऑफ यू क्रॉस व्ही ची किंमत डिटरमाइन करायची, राईट. ती किंमत डिटरमाइन करण्यासाठी मॉड ऑफ यू बरोबर 10 दिला म्हणजे यू बरोबर 10 आहे. मॉड ऑफ व्ही बरोबर 2 दिला म्हणजे व्ही बरोबर तुमचा 2 आहे. हा त्याचा मॅग्निट्यूड आहे. ते देण्यासाठी आपल्याला यू डॉट डब्ल्यू याची किंमत त्यांना आपल्याला 12 दिलेली आहे. डबल आपल्याला हे जर काढायचं असेल तर साईन थिटा माहीत पाहिजे आणि साईन थिटा डिटरमाइन करण्यासाठी आपण कॉस थिटा फाइंड आउट करणार. पहिले आपल्याला साईन थिटा डिटरमाइन करायचा याच्यासाठी. मग पहा यू डॉट डब्ल्यू, सॉरी इथं यू डब्ल्यू पाहिजे, इथं लिहिण्यात काहीतरी चूक झालेली आहे पहा पुस्तकात. ते लिहिण्यात यू व्ही पाहिजे. ते यू व्ही एक यू बरोबर 10 व्ही बरोबर 2, यू बरोबर 10 व्ही बरोबर 2, यू बरोबर 10 दुसऱ्या गंधात यू बरोबर 10 व्ही बरोबर 2, बरोबर आहे का. मग इथं आला, इथं व्ही आला, इथं व्ही आल्यानंतर आता लक्ष द्या, बाय डेफिनेशन यू डॉट व्ही बरोबर मॉड ऑफ व्ही इंटू कॉस थिटा. व्हॉट इज यू डॉट व्ही, यू डॉट व्ही इज नथिंग बट 12. हा आला तुमचा 10, हा 2, हा आला कॉस थिटा. म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू 12/20. दॅट इज इथं आलेलं आहे तुमचं 3/5. कॉस थिटा किती आला तुमचा 3/5. या ठिकाणी दिलेल्या कॉस थिटाची किंमत थोडंसं लिहिण्यात चूक केली असं वाटून राहिलं पहा. इथं तुमचा कॉस थिटा हा 3/5 आला. आता आपल्याला साईन थिटा काढायचा आहे. वी नो, पहा तुम्हाला काय माहीत आहे, हा प्रॉब्लेम असाच राहू द्या. साईन स्क्वेअर थिटा मस्ट बी इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे साईन थिटा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 मायनस व्हॉट इज कॉस थिटा. 9/25 मस्ट बी इक्वल टू 16 मायनस 9/25 मस्ट बी इक्वल टू अंडर रूट ऑफ 9/25. अंडर रूट ऑफ किती आलं तुमचं चुकलं तुमचं 25 मायनस 9 म्हणजे 16/25 अशी त्याची रिक्वायर्ड व्हॅल्यू येऊन राहिली. थिटाची किंमत तुम्हाला माहीत असते कुठूनपर्यंत असते. मग या ठिकाणी थिटा घेताना काय घ्यायचा पहा, साईन थिटा मस्ट बी इक्वल टू 4/5. दॅट इज इट इज अ ॲक्यूट अँगल. हा कोणचा आहे तुमचा ॲक्यूट अँगल. साईन थिटा हा 4/5 आला. देअरफॉर यू क्रॉस व्ही मस्ट बी इक्वल टू यू व्ही साईन थिटा. यू बरोबर कोण आहे 10, व्ही बरोबर 2, साईन थिटा 4/5. 5 दुनी 10, 4 दुनी 8, 8 दुनी 16. मॉड ऑफ यू क्रॉस व्ही याची किंमत आलेली आपली 16. मॉड ऑफ यू क्रॉस व्ही याची किंमत काय आलेली आपली 16. सरळ सरळ प्रॉब्लेम होते, त्रास नाही, काहीच नाही. आपल्याला दोन्ही प्रॉब्लेममध्ये एकदा यू डॉट यू काढायचा, यू डॉट व्ही, त्यासाठी मॉड ऑफ व्ही दिला आणि यू क्रॉस व्ही दिला. यू क्रॉस व्हीवरून साईन थिटा काढा, साईनवरून कॉस थिटा काढा, डेफिनेशननं प्रॉब्लेम सॉल्व करा. दुसऱ्या गंधामध्ये यू क्रॉस व्ही काढायचा आहे यू डॉट व्हीच्या मदतीनं. यू डॉट व्हीवरून कॉस काढा, कॉसवरून साईन काढा. हा प्रॉब्लेम 100% तुम्हाला कसा सॉल्व केलेला आहे हे तुम्हाला कळालेलं आहे. आता तुमच्या समोर एक दुसरा प्रॉब्लेम दिलेला आहे पहा, एकदम सिंपल आणि साधा आहे. याचा पटकन तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा असतो लिहायच्या वेळेस. दुसरा प्रॉब्लेम पहा, इकडचं पुसून टाकतो मी तुमचं. दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये काय विचारलं त्यानं, इथं सरळ सरळ एक गणित दिलेलं आहे. 2 times a minus b must be 2 times a minus b into 2 times a plus b is equal to 8 into a cross b. हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मला पूर्ण डॉट आणि क्रॉसच्या प्रॉपर्ट्या माहीत पाहिजे.
पहा लेट एल एच एस बरोबर 2 इंटू ए मायनस बी क्रॉस 2 इंटू ए प्लस बी 4 टाइम्स ए मायनस बी क्रॉस ए प्लस बी. तुम्हाला माहीत आहे क्रॉस प्रॉडक्टमध्ये ए क्रॉस बी इज मस्ट बी इक्वल टू मायनस बी क्रॉस ए, म्हणजे हे दोन्ही सारखे नसतात. म्हणून तुम्हाला ए मायनस बी ए प्लस बीचा फॉर्म्युला लावता येणार नाही. जनरल मॅथमॅटिक्स या ठिकाणी अप्लाय करता येणार नाही. काय करायचं पहा, ए क्रॉस ए प्लस बी मायनस बी क्रॉस ए प्लस बी. जरा शांततेने पहा, ए क्रॉस ए प्लस बी मायनस बी क्रॉस ए प्लस बी असं सॉल्व करायचं. इथे किती आलं पहा, 4 टाइम्स ए क्रॉस ए प्लस ए क्रॉस बी मायनस बी क्रॉस ए बरोबर आहे मायनस बी क्रॉस बी. मायनस काय आलं, बी क्रॉस बी. एकदम शांततेनं काम करायचं, गडबड करायची नाही. बाय प्रॉपर्टी, तुमची प्रॉपर्टी तुम्हाला काय सांगते पहा, ए क्रॉस ए बी क्रॉस बी सी क्रॉस सी मस्ट बी इक्वल टू 0. म्हणजे तुमची दिलेली टर्म जर सिमिलर असेल तर सिमिलर टर्मचा क्रॉस प्रोडक्ट हा 0 येतो. हे तुम्ही शिकलेले आहे. आता समोर गेल्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आहे तुमची, ए क्रॉस बी मस्ट बी इक्वल टू मायनस बी क्रॉस ए. बरोबर आहे का, ए क्रॉस बी मस्ट बी इक्वल टू मायनस बी क्रॉस ए किंवा मायनस बी क्रॉस ए बरोबर ए क्रॉस बी. म्हणजे इथं 4 टाइम्स याचं उत्तर तुमचं 0 येईल. प्लस इथं आला ए क्रॉस बी मायनस बी क्रॉस एला मी प्लस ए क्रॉस बी लिहिणार. बरोबर आहे, इथं मायनस 0 आला. पहा बाय प्रॉपर्टी ए क्रॉस बी मायनस बी क्रॉस ए म्हणजे ए क्रॉस बी. इथं आलं 4 टाइम्स बरोबर आहे 2 इंटू ए क्रॉस बी असं उत्तर आलं. 2 इंटू 4 म्हणजे 8 टाइम ए क्रॉस बी असं उत्तर आलं. म्हणजेच या ठिकाणी एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस असा प्रॉब्लेम तयार झाला. म्हणजे आपण जे ढोबळ मानाले लिहितो ते मॅथमध्ये क्रॉस प्रोडक्टमध्ये चालत नाही. क्रॉस प्रोडक्टमध्ये तुम्हाला बरोबर प्रॉपर्टी लावूनच सॉल्व करणं पडन तर तुमचं गणित बरोबर येईल, नाही तुमचं गणित बरोबर येणार नाही. सरळ साधा साधा प्रॉब्लेम होता. तुम्हाला क्रॉस प्रोडक्ट काढायचा, एल एच एस घेतला. एल एच एस घेतल्यानंतर एनं क्रॉस केलं ए प्लस बीला, मायनस बीनं क्रॉस केलं ए प्लस बीला, ए क्रॉस ए प्लस ए क्रॉस बी मायनस बी क्रॉस ए मायनस बी क्रॉस बी. बाय प्रॉपर्टी ए क्रॉस ए बी क्रॉस बी सी क्रॉस सी 0 मायनस बी क्रॉस ए बरोबर ए क्रॉस बी. बस दिलेला प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व. बोर्डवर लिहिलेला प्रॉब्लेम एकदम सिंपल आणि साधा आहे. ॲक्च्युअल हा प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क म्हणून करायला पाहिजे. पण चला मी एकदा 5 मिनिटात तुम्हाला फास्टमध्ये हा प्रॉब्लेम समजून सांगतो. एची किंमत बीची किंमत सीची किंमत दिली त्यावेळेस ए क्रॉस बी प्लस सी इज इक्वल टू ए क्रॉस बी प्लस ए क्रॉस सी असते. हे प्रूव्ह करायचं. एकच टेक्निक गणित डबल चेक करून घ्या. आय मायनस 2j प्लस 3k बी इज इक्वल टू 4i मायनस 3j प्लस के सी इज इक्वल टू आय मायनस जे प्लस 2k. चला बिंदास प्रॉब्लेम तयार करा. जर हे चुकलं तर प्रॉब्लेम बरोबर येत नाही. वेक्टर ए बरोबर आय मायनस 2j प्लस 3k वेक्टर बी इज इक्वल टू 4i मायनस 3j प्लस के आणि वेक्टर सी इज इक्वल टू आय मायनस जे प्लस 2k. जर तुम्हाला दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर पहिले वेक्टर लिहा. आता याला लागणारं तुम्हाला त्या ठिकाणी रॉ मटेरियल तयार करणं पडेल. एल एच एससाठी बी प्लस सी काढा, आर एच एससाठी ए क्रॉस बी ए क्रॉस सी काढा. चला पहिली तयारी काढ तुम्ही. बी प्लस सी एल एच एससाठी काय आलं पहा, 4i मायनस 3j प्लस के प्लस आय मायनस जे प्लस 2k. एल एच एसची तयारी झाली. बी प्लस सी इज इक्वल टू 5i मायनस 4j प्लस 3k. ॲडिशन चुकली तर प्रॉब्लेम येणार नाही. हा बी प्लस सी आला सिम्पल प्रॉब्लेम होमवर्क करायला 4 आणि 5 इथं मायनस 4j प्लस 3k. एल एच एस तुम्हाला काय दिलेलं आहे पहा, ए क्रॉस बी प्लस सी. तुम्हाला क्रॉस प्रोडक्ट कसा काढता माहीत आहे. पहिल्या रोमध्ये आय जे के, दुसऱ्या रोमध्ये एचे कोइफिशियंट 1 मायनस 2 3, दुसऱ्या रोमध्ये बी प्लस सीचे, तिसऱ्यामध्ये बी प्लस सीचे कोइफिशियंट 5 मायनस 4 3. एकदम शांततेने तुम्ही सॉल्व करा. आय जसाच्या तसा. इथं आले तुमचे -6 मायनस ऑफ मायनस प्लस 12. मधातला वेक्टर ऑलवेज निगेटिव्ह, सांगण्याची गरजच नाही पडली पाहिजे. आता या ठिकाणी आलं 3 मायनस 15 पहा 3 मायनस 15 प्लस आलेला आहे के मध्ये आलेला आहे तुमचा -4 प्लस 10.
पहा किती आलेला आहे -4 + 10 म्हणजे या ठिकाणी LHSमध्ये आला 6i प्लस मायनस ऑफ मायनस प्लस 12j प्लस 6k. पहा मित्रा इथं तुमचे 6मधून 12मधून 6 गेले 6 आहे, इथं मायनस ऑफ मायनस प्लस 12j, इथं तुमचा आला प्लस 6k, हा आला LHS. आता जर माझा LHS तयार झालेला असेल तर डायरेक्ट RHS काढता येणार नाही, RHSचं रॉ मटेरियल काढा. म्हणजे पहिले तुम्ही A क्रॉस B काढा, नंतर तुम्ही A क्रॉस C काढा आणि दोघांची ॲडिशन करा. याला LHS म्हटलं. बट चला A क्रॉस B काढून टाकतो. A क्रॉस B इज इक्वल टू IJK. Aचे कोइफिशियंट 1 -2 3, Bचे कोइफिशियंट 4 -3 1. चला एका स्ट्रोकमध्ये I जसंच्या तसं -2 + 9. हे बघ -2 + 9. मधातला ऑलवेज निगेटिव्ह -j, फक्त मधातला निगेटिव्ह येतात, बाकी ॲज इट इज जी साईन असेल ते. हा 1 -12 आला की त्याला 1 -12 आणि नंतर तुमचा k आलेला आहे -3 + 8. पहा 2 क्रॉस 2चा डिटर्मिनंट 1 × -3 -3, 4 × -2 -8, मायनस ऑफ मायनस प्लस 8. प्रॅक्टिस करा. A क्रॉस B मस्ट बी इक्वल टू 7i मायनस ऑफ मायनस प्लस 11j प्लस 5k. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये 7i प्लस 11j प्लस 5k हा आला A क्रॉस B. आता आपला मोर्चा चाललेला आहे या ठिकाणी A क्रॉस B नंतर A क्रॉस C कडं. पहा A क्रॉस C इज इक्वल टू IJK. Aचे कोइफिशियंट 1 -2 3, Cचे कोइफिशियंट Cचे 1 -1 2. मनानं काहीही घ्यायचं नाही, जे दिलं ते काम करा. पहिली टर्म I जसाच्या तसा इथं कोणाला पहा -4 + 3, -2 × 2 -4, मायनस ऑफ मायनस प्लस 3, मधातला निगेटिव्ह 2 -3. पहा 2 -3, लास्टवाला k मध्ये तुमचा -1 + 2, -1 + 2. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये A क्रॉस C बरोबर -i मायनस ऑफ मायनस प्लस j आणि या ठिकाणी प्लस k असा तयार झालेला आहे. डबल एकदा पहा -1 + 2 म्हणजे या ठिकाणी प्लस k असेल, इथं मायनस ऑफ मायनस प्लस j असेल, इथं -i असेल. आता A क्रॉस B तयार झाला, A क्रॉस C तयार झाला. आता सरळ सरळ RHS काढा. म्हणजे RHS मस्ट बी इक्वल टू A क्रॉस B प्लस A क्रॉस C. व्हॉट इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ A क्रॉस B? 7i 11j प्लस 5k प्लस काय आलं पहा इथं आलं -i प्लस j प्लस k. 7i मधून i गेला, 6i 11j प्लस j 12j प्लस 6k, 6i प्लस 12j प्लस 6k हा तुमचा RHS तयार झाला. काय करा पहा एकदा LHS आणि RHS पहा, ते पाहिल्यानं असं जाणवते LHS मस्ट बी इक्वल टू RHS. ही काही प्रॉपर्टी नाही आहे, हा प्रॉब्लेम तयार केला. A क्रॉस B प्लस C इज इक्वल टू A क्रॉस B बरोबर आहे का प्लस A क्रॉस C. असं या ठिकाणी हा प्रॉब्लेम शो दॅट प्रूव्ह दॅट झालेला आहे. प्रॉब्लेम पाहिल्या तुम्हाला काहीच अभ्यास करायची गरज नाही. LHS साठी B प्लस C काढा, RHS साठी A क्रॉस B A क्रॉस C काढा, नंतर त्या दोघांची बेरीज करा, RHS तयार होतो, LHS तयार होतो. मग LHS मस्ट बी इक्वल टू RHS. कळत न कळत इथं प्रॉपर्टी तयार झाली. सपोज इथं काय म्हणतात याला डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतात, बरोबर आहे. A क्रॉस B प्लस × B क्रॉस C, A क्रॉस B A क्रॉस C म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी होल्ड झाली. इथं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी होल्ड्स ट्रू असं या ठिकाणी कळत न कळत झालेलं आहे. ते आपल्याला तिथं काही गरज नव्हती, पण आपल्याला त्याने विचारलं होतं दिलेला प्रॉब्लेम प्रूव्ह करा. LHS बरोबर RHS आला. आता पॅरलोग्रामचा जो थेरम आहे तो आपण काही शिकवलेला नाही. तुम्हाला माहिती आहे पॅरलोग्राम लॉ बरोबर आहे. याच्या अगोदरही बऱ्याच वेळेस बऱ्याचशा डायग्राम आलेले आहे. समजा हा जर पॅरलोग्राम आलेला असेल आणि तुम्हाला जर पॅरलोग्रामचा एरिया विचारलेला असेल तर सपोज काय असतो पहा हा पॅरलोग्राम आला तुमचा A B C आणि D
आता ए बीची किंमत समजा ए आणि ए डीची किंमत तुमची बी आहे. ह्या दोन ॲडजसंट साईड्स आहे कोणकोणच्या, ए आणि बी. या ए आणि बीचा जर तुम्ही क्रॉस घेतला असा ए आणि बी या दोघांचा रिझल्टंट ए क्रॉस बी असतो. तो ए क्रॉस बी या दोन्ही वेक्टरला परपॅन्डिक्युलर असतो. म्हणूनच ते डॉट प्रोडक्ट आपलं वेक्टर प्रोडक्टचं ॲप्लिकेशन आहे. हे वेक्टर प्रोडक्टमध्ये काय आलं हे बा, ए क्रॉस बी ही किंमत हे म्हणजे ए क्रॉस बी म्हणजे हा जो वेक्टर्स आहे हा वेक्टर या दोघांना परपॅन्डिक्युलर असतो ए किंवा बीला. आणि आपल्याला विदाऊट प्रूफ सांगितलं एखाद्या पॅरलोग्रामचा एरिया काढायचा असेल तर एरिया ऑफ पॅरलोग्राम मस्ट बी इक्वल टू मॉड ऑफ ए क्रॉस बी. पहा, एरिया ऑफ पॅरलोग्राम मस्ट बी इक्वल टू मॉड ऑफ ए क्रॉस बी. किंवा एरिया ऑफ पॅरलोग्राम इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ टू ॲडजसंट साईड्स. म्हणजे तुमच्या ज्या दोन ॲडजसंट साईड्स असतात त्या दोन ॲडजसंट साईड्सचा जर क्रॉस प्रोडक्ट काढला आणि तो जर मॉडमध्ये घेतला तर तो रिझल्टंट एरिया असतो पॅरलोग्रामचा. म्हणजे एरिया ऑफ पॅरलोग्राम काय, क्रॉस प्रोडक्टचा किंवा एरिया ऑफ पॅरलोग्राम म्हणजे काय असतं, मॉडमध्ये ॲडजसंट साईडचा क्रॉस प्रोडक्ट. मग ॲडजसंट साईड कोण आहे, ए क्रॉस बी म्हणजे मॉड ऑफ ए क्रॉस बी. एकदम सिम्पल एका मार्काचं गणित आहे. इथं दिलेलं आहे वेक्टर ए, चला कोण आहे पहा, 2i - 2j + k. वेक्टर बी बरोबर i - 3j - 3k. असे एक दोन होमवर्क सॉल्व करून पाहायचे तुम्हाला. आता तुम्हाला पॅरलोग्रामचा एरिया काढायचा. तुम्हाला पॅरलोग्राम ऑफ एरिया माहीत आहे, ऑलरेडी फॉर्म्युला पाठ आहे. ते काढण्यासाठी मग पहिले काय करा, एरिया लिहा किंवा ए क्रॉस बी काढा. मग इथं ए क्रॉस बी आलं. मग इथं ए क्रॉस बी म्हणजे i j k. एचे कोइफिशियंट 2 - 2 1 1 - 3 - 3 झालं. आता लहान मुलासारखं आय जसंच्या तसं -(-6 + 3). पहा, -(-6 + 3). इथं आला तुमचा -j आल्यानंतर -6 -1 आला. डबल पहा, मधातला वेक्टर निगेटिव्ह -j -6 -1 प्लस के आला. के काय आला पहा तुमचा -6 + 2 आला. बरोबर आहे. ए क्रॉस बी चुकू नका. ए क्रॉस बी बरोबर 9i - +7j - 4k. हा तुमचा ए क्रॉस बी डेव्हलप झाला. तो आला 9i + 7j - 4k. आता याचा तुम्हाला मॅग्निट्यूड काढायचा आहे. तुम्हाला गरज माहीत आहे मॅग्निट्यूडची काय आहे. ए क्रॉस बी बरोबर मॉड ऑफ 9चा स्क्वेअर 7चा स्क्वेअर +-4चा स्क्वेअर. इथं आलेलं आहे 81 + 7 49 + 16. इथं आलं 81 49 + 16. हा आला 146. हे काही परफेक्ट स्क्वेअर रूट नाही आलं. परफेक्ट जर स्क्वेअर रूट नसून आलं तर राहू द्या, याला फक्त 146 लिहायचं. आणि आता फॉर्म्युला लिहायचा, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम is nothing but mod of a cross b is nothing but 146 स्क्वेअर युनिट. याचा एरिया किती आला, मॉड ऑफ 146 स्क्वेअर युनिट असा या रिक्वायर्ड क्वांटिटीचा एरिया आलेला आहे. पहा मित्रांनो, तुम्हाला फक्त एरिया ऑफ पॅरलोग्रामचा फॉर्म्युला माहीत पाहिजे होता. एरिया ऑफ पॅरलोग्राम म्हणजे मॉड ऑफ ॲडजसंट साईडचा क्रॉस प्रोडक्ट. म्हणजे सरळ दिलेलं गणित होतं. ए दिला बी दिला, तुम्ही ए क्रॉस बी काढला, त्याचा मॉड घेतला आणि फॉर्म्युल्यात किंमत टाकून दिली, संपलं गणित. असे गणित तुम्हाला एरियाचे तुम्हाला सॉल्व करायचे असतील. प्रूफ आपण घेतलेला नाही, अभ्यासालाही नाही. आपल्याला एखादा पॅरलोग्राम दिलेला असेल तर त्या पॅरलोग्रामचा एरिया मस्ट बी इक्वल टू काय, मॉड ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ ॲडजसंट टू साईड्स. पण आपल्याला डबल एक फॉर्म्युला दिलेला आहे. जर आपल्याला एखाद्या पॅरलोग्राममध्ये डायगोनल दिलेले असतील आणि त्या डायगोनलवरून जर आपल्याला पॅरलोग्राम काढायचा असेल एरियाचा, म्हणजे त्या पॅरलोग्रामचा एरिया जर काढायचा असेल त्याचा फॉर्म्युला असतो हाफ ऑफ मॉड ऑफ ए क्रॉस बी. म्हणजेच जर पॅरलोग्रामचे डायगोनल जर तुम्हाला दिलेले असतील, त्याचा एरिया जर तुम्हाला पॅरलोग्रामचा काढायचा असेल तर 1/2 टाइम्स हाफ ऑफ ए क्रॉस बी. आणि फक्त एरिया ऑफ पॅरलोग्राम ए क्रॉस बी. पहा, दुसऱ्या गणिताचा फरक दिलेला आहे. एरिया ऑफ पॅरलोग्राम काढा, हुज डायगोनल्स आर डिटरमाइन. पहा, लेट diagonal vectors of parallelogram are काय दिलेलं आहे पहा, वेक्टर A is equal to 3i - j + 2k, वेक्टर B is equal to -i + 3j - 3k.
आता आपल्याला डायगोनल दिलेले, डायगोनलचे व्हेक्टर दिलेले, त्याच्यावरून एरिया काढा. फॉर्म्युला पाठ पाहिजे. जर मला डायगोनल दिलेले असतील तर त्याचा फॉर्म्युला असतो हाफ ऑफ मॉड ऑफ ए क्रॉस बी. पहिले मग ए क्रॉस बी काढा. मग बट पहा फॉर्म्युला माहिती आहे, इमॅजिन केलं. ए क्रॉस बी इज इक्वल टू आय जे के 3 - 1 2 -1 3 -3 हा आला तुमचा ए क्रॉस बी. हा आय जसाच्या तसा मायनस ऑफ मायनस प्लस -6 -j -9 +2 +k 9 -1. जास्तच गडबड केली आपण. पहा -1 × -3 +3 3 × 2 -6 मधात आला -j इथं आला -9 मायनस ऑफ मायनस +2 +k आला 9 -1 आला. बरोबर आहे. इथं आलेलं आहे माझं -3i प्लस मायनस ऑफ मायनस प्लस 7j 9मधून 2 गेला 7j प्लस 8k प्लस किती आला 8k. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये ए क्रॉस बीची किंमत -3i प्लस 7j प्लस 8k. याचा मॅग्निट्यूड काय असेल? मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी इज नथिंग बट -3चा स्क्वेअर 7चा स्क्वेअर 8चा स्क्वेअर. किती आला पहा मॅग्निट्यूड. याचा मॅग्निट्यूड आलेला आहे ए क्रॉस बी इज इक्वल टू इथं येतो तुमचा 9 प्लस 49 प्लस 64 9 प्लस 49 प्लस 64 आणि त्याची ॲडिशन होती तुमची त्या ठिकाणी 9. आता प्रॉब्लेम पहा केअरफुली. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम दिलेले आहे. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राममध्ये 3i - j प्लस 2k -i प्लस 3j -9k. इथं थोडं फॉर्म्युल्याची गडबड झालेली वाटते पहा सरांकडून, किंवा त्याच्या लिहिण्यात चूक झाली असेल. 3 - 1 -2 प्रॉब्लेमच लिहिण्यात चुकलेला आहे त्याचा. ॲक्च्युअल वेक्टर ए जो असतो ना, तर वेक्टर ए देताना चूक केलेली आहे. इथं मायनस पाहिजे. आपण लिहिलेला करेक्ट आहे. हे जर असं घेतलं ना काही प्रॉब्लेम नाही. याचं येणारं उत्तर असं येईल. होमवर्क देतो तुम्हाला पहा. हे तुमचा 2 घेतला. हा 2 घेतल्यानंतर हा किती आला पहा 49 + 9 हा आला तुमचा 49 + 9 हा 18 हा 1 हा झाला 58 राईट का. 58 + 64 याचं उत्तर आलं तुमचं 2. इथं आलं तुमचं 6 6 12 122 याचं उत्तर आलेलं तुमचं √122. येऊ द्या काहीच प्रॉब्लेम नाही. आता पहा इफ डायगोनल ऑफ parallelogram is given, diagonal of parallelogram is given, then its area is equal to half of mod of a cross b. Half of mod of a cross b. Half into mod of 122 so many square unit. आता कसं सॉल्व करायचं ते तुम्ही पहा. मला काही प्रॉब्लेम नाही, पण माझ्या पुस्तकात माझा वेगळा प्रॉब्लेम आला. हा तुम्हाला समजलं. सरांनी ए घेतलं, बी घेतला, ए क्रॉस बी घेतला, ए क्रॉस बीचा मॅग्निट्यूड काढला आणि नंतर सरळ सरळ फॉर्म्युला लिहिला. हेच तुम्हाला होमवर्क करायचं आहे. फक्त या होमवर्कमध्ये थोडासा चेंज दिला. पहा काय दिलं. फाइंड द एरिया ऑफ द पॅरलोग्राम whose diagonals are determined by the vector 3i - j - 2k. आता जर आपण 3i - j - 2k -i + 3j - 3k जर घेतलं तर याचं येणारं उत्तर वेगळं येते. याचं येणारं आन्सर येणार तुमचं. आन्सर पहा घरी करायचं तुम्हाला. हाफ ऑफ √266 हाफ ऑफ √266 असा आन्सर येणार आहे. याचं हे करेक्ट आहे. फक्त इथं मायनस साईन घेतली तर काय परिणाम होतो तो तुम्हाला अभ्यास करायचा आणि पाहायचा. अशा प्रकारे तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची. पॅरलोग्रामचा एरिया ए क्रॉस बी मॉडमध्ये आणि डायगोनल दिलेले असतील तर हाफ ऑफ मॉड ऑफ ए क्रॉस बी हा 2 मधला डिफरन्स असेल हे तुम्हाला समजलं असेल. आता पहा पुढचा प्रॉब्लेम दिलेला आहे. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये असं दिलेलं आहे त्यानं की थिटा इज द अँगल बिटवीन ए अँड बी. बरोबर आहे. आणि आपल्याला अँगल डिटरमाइन करायचा. अँगल डिटरमाइन करण्यासाठी मनानं प्रूफ द्यायचा नाही, मनानं काहीच करायचं नाही. तुम्हाला जी प्रॉपर्टी दिली त्या प्रॉपर्टीची मदत घ्यायची. पहा थिटा इज द अँगल बिटवीन ए अँड बी बट मॉड ऑफ ए डॉट बी इज इक्वल टू मॉड ऑफ ए क्रॉस बी दिला. म्हणजे इथं काय झालेलं पहा तुमच्या दिलेल्या गणितामध्ये काय होऊन राहिलेलं आहे. इथं
मॉड ऑफ ए डॉट बी इज इक्वल टू मॉड ऑफ ए क्रॉस बी, म्हणजे हे आलं तुमचं ए बी कॉस थिटा, हे आला तुमचा ए बी कॉस थिटा बरोबर हा आला तुमचा ए बी साईन थिटा. झालं ए बी कॉस थिटा आणि इथं आलं ए बी साईन थिटा. बाय डेफिनेशन ऑफ डॉट, बाय डेफिनेशन ऑफ डॉट अँड क्रॉस प्रोडक्ट, बाय डेफिनेशन ऑफ डॉट अँड क्रॉस प्रोडक्ट लिहिलं मी. आता इथं काय दिलेलं आहे पहा, बट ए डॉट बीची किंमत ही लेस दॅन 0 आहे. मग जर ए डॉट बीची किंमत लेस दॅन 0 असेल तर अँगल निगेटिव्ह असेल, ए डॉट बी ग्रेटर दॅन 0 असते तर अँगल पॉझिटिव्ह असेल, ए डॉट बी बरोबर 0 असेल ते दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर असतील. ही प्रॉपर्टीचा तर किती अभ्यास झालेला आहे. म्हणजे इथं काय येईल मायनस ए बी कॉस थिटा आणि या ठिकाणी येईल ए बी साईन थिटा. हे समजलंच पाहिजे तुम्हाला. मायनस ए बी कॉस थिटा का आला, ए बी साईन थिटा जसाच्या तसा का आला, याचं कारण तुमच्याजवळ आहे. ए डॉट बीची किंमत लेस दॅन 0 असल्यामुळं याचं उत्तर मायनस आलं. जर याचं उत्तर मायनस आलं असेल तर या ठिकाणी काय होईल पहा, मायनस ए बी बाय ए बी इज इक्वल टू साईन बाय कॉस, दॅट इज टॅन थिटा मस्ट बी इक्वल टू -1. आता टॅन थिटा जर -1 आलेला असेल तर अलाइड अँगलनं तुम्हाला त्याची 100% किंमत काढल्या जाते. अलाइड अँगलनं तुम्हाला किंमत काढायची असेल बाय अलाइड अँगल, काय रे पोराओ, बाय अलाइड अँगल टॅन थिटा इज इक्वल टू मायनस टॅन ऑफ π/4. म्हणजेच काय असेल, टॅन ऑफ π/4 म्हणजे टॅन पाय मायनस थिटा मस्ट बी इक्वल टू मायनस टॅन थिटा. म्हणून टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ पाय मायनस π/4 इज इक्वल टू टॅन 3π/4 इज इक्वल टू -1. म्हणजे देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू टॅन 3π/4 इज इक्वल टू -1. हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये शिकलेले आहे. देअरफॉर अँगल बिटवीन वेक्टर ए अँड वेक्टर बी इज 3π/4. म्हणजे पहा ढोबळमानाने इथं तुम्ही -π/4चं उत्तर -45 लिहिलं तर मार्क भेटणार नाही. त्याचं ॲक्च्युअल उत्तर -3π/4 आहे. यासाठी तुमचं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं नॉलेज चांगलं असलं पाहिजे. हे बघ ए डॉट बी ए क्रॉस बी, ए बी कॉस थिटा ए बी साईन थिटा, बाय डेफिनेशन डॉट अँड क्रॉस प्रोडक्ट. ए डॉट बी लेस दॅन 0 म्हणजे मायनस आला, म्हणजे टॅन थिटा -1 आला, म्हणजे मायनस टॅन ऑफ 45 डिग्री. म्हणजेच त्याच्यात 45 डिग्री म्हणजे कोण, अलाइड अँगलनं टॅन पाय मायनस थिटा मायनस टॅन थिटा, पाय मायनस π/4 इज इक्वल टू टॅन 3π/4. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हे लेक्चर समजून सांगितलं. तुम्हाला जर काही डिफिकल्टी आलेली असेल तर आवर्जून कॉमेंट बॉक्समध्ये टाका. सो स्टॉप हिअर. थँक्यू.